आपणाला आता कादंबरीविषयी माहिती पाहिजे. आपण कथेविषयी बघितली एक 7-8 तासामध्ये. आता आपल्याला काही तासांमध्ये कादंबरी या वाङ्मय प्रकाराविषयी तुम्हाला जो अभ्यासक्रमाला भाग आहे, कादंबरीचं स्वरूप, त्याच्या व्याख्या, कादंबरीचे घटक आणि कादंबरीचे प्रकार, या 3 भागामध्ये हा अभ्यासक्रम आपल्याला बघायचा आहे कादंबरीच्या संदर्भातला. सुरुवातीला आपण कादंबरीच्या अनुषंगानं तिची संकल्पना किंवा ती कादंबरी ही जी संज्ञा आहे, ही संज्ञा कशी आली याचा विचार थोडक्यात आपण करणार आहोत. आणि मग कादंबरीच्या व्याख्या बघू आणि मग कादंबरीचे घटक. तर सुरुवातीला एक लक्षात ठेवलं पाहिजे आपण की हे जे आधुनिक कालखंड आहे, या आधुनिक कालखंडामध्ये मराठी साहित्यात श्रेष्ठ असा वाङ्मय प्रकार म्हणून कादंबरीचे एक स्थान आहे. कथा, कविता, चरित्र, आत्मचरित्र, नाटक, प्रवास वर्णन, ललित लेखन, वेगवेगळं गद्यपद्य लेखन, हे सगळं जे आहे या साहित्य प्रकारावरून भिन्न असा एक साहित्य प्रकार म्हणजे कादंबरी वाङ्मय आहे. कारण वेगवेगळ्या अभ्यासकांनी कादंबरीची संकल्पना, तिचं स्वरूप याविषयी काही मतं मांडलेली, त्या मतांचाही परामर्श आपणाला कादंबरी हा एक वेगळा वाङ्मय प्रकार कसा आहे याच्याविषयी उपयोगाची पडतील. तसं तर कादंबरीचा अवकाश खूप मोठा असतो, त्यामुळे तिचे प्रकारही व्यापक आहेत. आणि त्यानंतर मग कादंबरीचे काही निष्कर्ष आपल्याला ठरवता येतील. मध्ययुगीन कालखंडामध्ये म्हणजे ज्या काळात संत ज्ञानेश्वर तुकारामापर्यंतचा कालखंड जो आहे तो मध्ययुगीन कालखंड आहे. या मध्ययुगीन कालखंडामध्ये मुकुंदराज, ज्ञानेश्वर, नामदेव इत्यादी जे संत होते, त्या संतांनी काय केलं, भक्ती आणि तत्वज्ञान सांगण्यासाठी आणि लोकांना नीतीची शिकवण देण्यासाठी ओवी, अभंग हे वाङ्मय प्रकार त्यांनी आणले, ते उदयाला आले. एक वाङ्मय प्रकार त्यांनी स्वीकारले आणि यालाच पुढे संत काव्य म्हणून ओळखू लागले. नंतरच्या काळात काय झालं की पंडित कवी आली, त्यांनी पुराणांच्या आधारानं आख्यान काव्य लिहिलं. लोकोद्धाराच्या तळमळीतून संतांनी जे साहित्य, अभंग आणि ओवी लिहिली ते संत साहित्य. पंडित कवींनी पुराणांचा आधार घेऊन कथाकाव्य म्हणजेच आख्यान काव्य लिहिलं, ते म्हणजे पंत साहित्य. आणि शिवकाळात आणि पेशवे काळात अनेक शाहिरांनी पराक्रमी पुरुषांच्या शौर्याचं वर्णन केलं किंवा शृंगार रचनेचं म्हणजे शृंगार अशा लावण्या लिहून रसिकांचं रंजन केलं, मनोरंजन केलं. पोवाडे असतील, लावण्या असतील यांची निर्मिती त्या काळात झाली. हे तंत साहित्य. म्हणून संत साहित्य, पंत साहित्य आणि तंत साहित्य असं एक साहित्य निर्माण झालं. त्याच्या पुढे जेव्हा 1818ला पेशवाईचा अस्त झाला तेव्हा इंग्रजांची राजवट आली. ती भारतात सगळीकडे जशी आली तशी महाराष्ट्रात आली. याचा परिणाम महाराष्ट्रात भौतिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा सगळ्याच अनेक सुधारणा क्रमाक्रमानं घडत गेल्या इंग्रज भारतात आल्यानंतर. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात देखील आमूलाग्र असा बदल झाला. त्याचबरोबर काही महाविद्यालय निघाली, काही विद्यापीठांची स्थापना झाली, काही संस्कृत आणि इंग्रजींचा पद्धतशीर असा अभ्यास त्या नवीन शिक्षित वर्गाने केला गेला. इंग्रजी भाषेत श्रेष्ठ दर्जाचं काय लिहिलेलं आहे ते हे बघू लागले, याची जाणीव त्यांना होऊ लागली. आणि त्यांना हेही वाटू लागलं की हे इंग्रजीमधलं आपण मराठीमध्ये आणलं पाहिजे. आणि म्हणून इंग्रजी साहित्याचं भाषांतर देखील या कालखंडामध्ये चालू झालं. पण काही लोकांना असंही वाटू लागलं
काही लेखकांना, की आपलं एक देशी स्वतंत्र असं साहित्य लिहिलं गेलं पाहिजे आणि त्याचीही प्रेरणा याच कालखंडामध्ये मिळाली. अशा पद्धतीनं कविता, कथा, नाटक, कादंबरी हे सगळे देशी असे साहित्य निर्मिती या कालखंडात झाली. आता कादंबरी हा जो वाङ्मय प्रकार आहे, या वाङ्मय प्रकाराला जवळपास 150 वर्षांचा इतिहास आहे. कारण कादंबरी या शब्दाचा मूळ अर्थच असा आहे पहा, कदंब पुष्पाची मदिरा किंवा आसव. जनार्दन ओक नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी गिरवाण नावाचा एक लघुकोश लिहिला आणि त्या लघुकोशा शब्दकोश आणि त्याच्यामध्ये त्यांनी कादंबरी या शब्दाची अशी फोड केलेली. आता कदंब हा जो वृक्ष या त्या वृक्षापासून एक फुल येतं, कदंब ना मोहाचं, माहित असेल ना. या फुलापासून मद्य तयार केलं जायचं त्या काळात आणि ह्या मद्य सेवनानं व्यक्तीला एक प्रकारची धुंदी यायची. त्या व्यक्तीला ही धुंदी जशी येते ती आल्यानंतर ते अद्भुतात, कल्पक, प्रणय प्रचुर अशा सगळ्या गोष्टी त्या धुंदीमध्ये घडत राहतात. तशाच घडत राहिल्या साहित्यामध्ये. बाणभट्ट नावाचा जो एक संस्कृत कवी होता, त्यानं पहिल्यांदा कादंबरी हा शब्द आणला आणि त्यानं जी कथा लिहिली त्या कथेमध्ये, आता कथा म्हणजे कादंबरीच खरी अर्थात, त्या कथेमध्ये त्यानं पहिल्यांदा कादंबरी असा त्या कथेतल्या नायिकेला त्यानं शब्द वापरला, तिचं नाव ठेवलं. आणि म्हणून त्या काळातली ही जी कथा आहे का नाही, ती कथा वाचकांना अतिशय लोकप्रिय वाटली. त्याचा परिणाम असा झाला की पुढे कित्येक वर्षे लिहिल्या जाणाऱ्या अशा अद्भुत, काल्पनिक, प्रणयरम्य लेखनाला कादंबरी याच नावानं ओळखल्या जाऊ लागलं. आता मराठी एक ग्रंथ लिहिलेला आहे प्राध्यापक डॉक्टर प्रकाश सूर्यवंशी यांनी, मराठी वाङ्मय तंत्र आणि आस्वाद. त्याच्यामध्ये लिहिलेल्या त्यांच्या पुस्तकामध्ये त्यांनी कादंबरी वाङ्मयाच्या संदर्भानं विस्तारानं आपलं मत नोंदवलेलं आहे. आता एक लक्षात ठेवा की कादंबरी हे जो साहित्य प्रकार आहे तो कथनात्मक गद्य आहे. आता प्राचीन काळापासून पुराण कथा, नीतिकथा यांची एक प्रदीर्घ अशी साखळी गुंफलेली आपल्याला कहाण्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पाश्चिमात्य साहित्याच्या संपर्कामुळे मराठीत जे बदल झाले, पण स्वतंत्र एक वाङ्मय प्रकार म्हणून कादंबरीने जे रूप धारण केलेलं आहे हे अर्वाचीन काळामधलं आहे. इंग्रजीमध्ये यालाच नॉव्हेल असं म्हणतात कादंबरीला. नॉव्हेल म्हणजेच नाविन्यपूर्ण कथा किंवा पारंपरिक आशयापेक्षा काहीतरी नाविन्यपूर्ण विषय असलेल्या लेखनाला नॉव्हेल हा शब्द इंग्रजीमध्ये रूढ झाला आणि मराठीमध्ये नॉव्हेलसाठी नावल हा शब्द आलेला आहे. नावल म्हणजेच काय तर चमत्कारिक गोष्ट. नवल जसं सुरुवातीपासून अखेरपर्यंत वाचणाराला जागोजाग नवल वाटावे अशा प्रकारचा ग्रंथ नावल असं काबा मराठे यांनी आपल्या ग्रंथामध्ये सांगितलेले. आता यावरून आपल्याला लक्षात येतं बघा की कादंबरीनं इंग्रजीचा जो प्रभाव आहे आणि संस्कृतचा जो संस्कार आहे तो स्वीकारलेला आहे आणि थोडक्यात नॉव्हेल या इंग्रजी संज्ञेचं आपल्याकडे मराठीमध्ये कादंबरीय नामकरण झालेले आता हे लक्षात ठेवलं पाहिजे. आता हा कादंबरी हा जो दीर्घ कथनपर गद्य साहित्य प्रकार आहे, दीर्घ कथन, खूप मोठा जीवनपट कादंबरीमध्ये असतो आणि तो गद्य भाषेतून मांडला जातो. कादंबरी
हा जीवन व्यवहाराबरोबरच प्रवास करणारा प्रवाही असा साहित्य प्रकार आहे असं मानलं जातं. जसं जीवन पुढं पुढं जातं तसं कादंबरीतलं कथानक देखील तसं पुढं जातं जीवन प्रवाहाबरोबर. आणि म्हणून आधुनिक काळात खऱ्या अर्थानं सर्वाधिक वाचला जाणारा किंवा वाचकांच्या आवडीचा आणि वाचकाच्या दृष्टीने अतिशय जवळचा साहित्य प्रकार म्हणून कादंबरीकडे बघितलं जातं. लेखक काय करतो की तो घटना आणि पात्रांच्या साह्यानं मानवी मनाचा, जीवनाचा शोध, मानवी मन असेल, मानवी जीवन असेल, यांचा शोध घेण्याचा प्रयत्न कादंबरीतून करीत असतो. आणि वाचकही काय करतो तर आपल्या जीवनात घडलेल्या घटना कादंबरीचं वाचन करताना तो शोधत असतो. आपलं जीवन आणि ही कादंबरी अशी थोडीशी संगती जोडत असतो, ठीक आहे, असे म्हणतात. आणि म्हणून कादंबरीच्या संदर्भानं या काही गोष्टी आपल्याला सांगता येतील. कादंबरीचे घटक पाहण्यापूर्वी आता कादंबरीच्या व्याख्या बघायच्यात. आता ह्या कादंबरीच्या ज्या व्याख्या आहेत त्या वेगवेगळ्या व्याख्या वेगवेगळ्या अभ्यासकांनी मांडलेल्या त्या सगळ्या काही व्याख्यांचा विचार मी आपल्या समोर मांडणार आहे. कादंबरी हा जो प्रकार आहे की नाही, वाङ्मय प्रकार, हा लवचिक आहे, सर्वसमावेशक आहे. लवचिक आणि सर्वसमावेशक असल्यामुळे तिची कादंबरी या वाङ्मय प्रकाराची व्याख्या जरा करता येत नाही. एकच एक व्याख्या सगळेच कादंबरीचे घटक त्याच्यात येतीलच असं नाही. आणि म्हणून बदलत्या मानवी जीवनाप्रमाणे कादंबरीनं देखील आपली वेगवेगळी रूप धारण केलेली आहेत असं आपल्याला दिसेल. म्हणून तिची अचूक किंवा परिपूर्ण अशी एकच एक व्याख्या करता येत नाही. पण तरीही काही अभ्यासकांनी तिची लक्षणं आणि स्वरूप विचारात घेऊन स्थूलमानानं कादंबरीच्या काही व्याख्या केलेल्या आहेत. त्या काही व्याख्यांचा उहापोह मी तुमच्या समोर करणार आहे. एम फॉस्टर नावाचा एक पाश्चात्य विचारवंत आहे. तो काय म्हणतो, 50,000 शब्दाहून अधिक जिचा विस्तार आहे अशी गद्य कल्पित कथा म्हणजे कादंबरी. बघा आता तो काय म्हणतो, किती शब्द आपण निबंध लिहितो 3,000 शब्दामध्ये, तर तो म्हणतो 50,000 शब्दाहून अधिक विस्तार पाहिजे अशी गद्य कल्पित कथा. खूप जुन्या काळातली ही व्याख्या आहे. आता या संदर्भानं जर कादंबरी शोधलं तर आपण अशी सापडणार. दुसरे असे आहेत की मॉरिस झेड श्रोडर, त्यांचं म्हणणं असं आहे, कादंबरीची पुरेशी यथायोग्य अशी व्याख्या करणं ही थोडंसं अवघड आहे. म्हणून ते म्हणतात की पूर्णपणे आकलनीय, परिपूर्ण आणि अचूक असावी अशी कादंबरीची व्याख्या करताना वाङ्मयीन इतिहासातून घेतलेली असावी आणि त्यामध्ये बाह्य स्वरूपाचा सामान्यपणे अभ्यास करावा किंवा त्याच्यात असावा असं एक वेगळं मत त्यांनी मांडलं. कॅथरीन लिव्हर हे जे आहेत तर ते म्हणतात, कादंबरी म्हणजे कथनात्मक लिखित गद्याचा बऱ्यापैकी दीर्घ म्हणता येईल असा लेखकाने निर्मिलेला नव्या आणि कल्पित वास्तवात वाचकाला गुंगवून टाकणारा रचनाबंध म्हणजे कादंबरी. बघा हे काय तो म्हणतो, कथनात्मक लिखित गद्याचा बऱ्यापैकी दीर्घ असला, मोठा असला पाहिजे जरा. काय कथनात्मक लेखन, गद्य लेखन तो लेखकाने निर्माण केलेले, काही नव्या आणि काही कल्पित वास्तवात असं त्यानं वर्णन केलं. काही नवीन, काही कल्पित, आणि त्या कल्पित केलेलं आणि वास्तव केलेलं. बघा कल्पित वास्तव म्हणजे कल्पना जी करतो तो कादंबरीत ती वास्तवातही कुठंतरी चालू असेल कदाचित, नाही का. कोणीतरी एखादा रामागेणू पवार कोंडवाडा या कादंबरीतला हा व्यक्ती नसेल अस्तित्वात त्याच नावाचा, पण अशा रामागेणू पवारासारख्या एखाद्या सुशिक्षित बेकाराची कहाणी असू शकते. हे जगाचं वास्तव,
हे कल्पनेनं उभं केलेलं पण जगात घडू शकणारं ते वास्तव. अशा कल्पित वास्तवात वाचकाला गुंगवून टाकणारी गोष्ट म्हणजे कादंबरी किंवा रचनाबंध म्हणजे कादंबरी, असं एक व्याख्या कॅथरीन लिव्हर यांनी मांडलेली किंवा यांनी केलेली. दुसरी अशी व्याख्या आहे त्याच्यानंतरची की ते अर्नेस्ट बेकर नावाचे पाश्चात्य अभ्यासक आहे कादंबरी साहित्य वाङ्मयाचे. तर त्यांचं म्हणणं असं आहे, ते म्हणतात की ज्यात मानवी जीवनाचं स्पष्टीकरण केलेलं असेल असा गद्यात लिहिलेला कल्पित वृत्तांत म्हणजे कादंबरी. बघा, आता यांचं तर म्हणणं वेगळंच आहे. ते काय म्हणतात, ज्यात मानवी जीवनाचं स्पष्टीकरण आहे, मानवी जीवन त्याचं स्पष्टीकरण केलेलं आहे, हा गद्यातला कल्पित प्रकार म्हणजे कादंबरी. आता ह्या पाश्चात्य विचारवंतांच्या नंतर काही भारतीय कादंबरीचे अभ्यासक आहेत, त्यांच्याही व्याख्यांचा विचार आपल्याला इथं करायचा आहे. त्याच्यात पहिले आहेत की एक बापट गोडबोले नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी दोघांनी मिळून काही साहित्य लिहिले, समीक्षा केलेली. तर प्राध्यापक बापट, प्रवा बापट आणि नावा गोडबोले, बापट गोडबोले नावाचा ग्रंथ आहे, पुस्तक आहे, आणि त्याच्यात त्यांनी ही केलेली व्याख्या आहे. ते म्हणतात, सत्यसृष्टीच्या आधाराने कल्पित प्रतिसृष्टी निर्माण करून काल्पनिक पात्रांची स्वभावचित्रे व काही अशी तद्वलंबित जीवित घटना यांचे गोष्टी रूपाने वर्णन करून व कलानंदाची प्राप्ती करवून जीवितातील गुंतागुंतीच्या प्रश्नावर प्रकाश टाकणारा गद्य वाङ्मय विभाग म्हणजे कादंबरी. आता बघा, हा एक प्रकार आहे. ते असं म्हणतात की जीवनामधल्या अशा काही गोष्टी आल्या पाहिजे, सत्यसृष्टीच्या आधारानं, सत्यसृष्टी जगात जे घडतं ते, त्या सत्यसृष्टीच्या आधारानं काल्पनिक प्रतिसृष्टी. कादंबरीमध्ये जर लेखक एखाद्या घराला आग लागली असं सांगत असेल तर प्रत्यक्ष घराला आग नसेल, ते घर तो वर्णन करतो ते पण ते कल्पनेनं केलं असतं. अशी एक त्याची प्रतिसृष्टी असते. कादंबरीचं एक जग या जगाच्या पलीकडचं असतं, ते कल्पनेनं केलेलं असतं. त्याच्यातच काल्पनिक पात्र असतात, त्यांचे स्वभावचित्र असतात, काही जीवित घटना असतात. ह्या सगळ्या गोष्टी रूपानं वर्णन करायच्या, आणि त्या वर्णन करत असताना एक विशिष्ट आनंद, कलेचा आनंद प्राप्त करून दिला जातो. जीवनातल्या वेगवेगळ्या गुंतागुंतीच्या प्रश्नावर देखील ही असा प्रकार जो असतो गद्य वाङ्मय म्हणून कादंबरी, ते जीवनातल्या गुंतागुंतीच्या प्रश्नावरही प्रकाश टाकते. असा एक गद्य वाङ्मय विभाग म्हणजे कादंबरी होय, अशी व्याख्या बापट गोडबोले यांनी केलेली. बऱ्यापैकी कादंबरीच्या घटकांचा, वैशिष्ट्यांचा विचार या कादंबरीच्या व्याख्येमध्ये आलेला आहे असं आपल्याला दिसेल. याच्यानंतर अजून एक 2-4-5 व्याख्या आहेत. एक 2-3 व्याख्या आहेत, मी अगदी थोडक्यात त्या व्याख्या सांगतो आणि मग आपण थांबूया. त्याच्यानंतर श्रीमा कुलकर्णी नावाचे एक अभ्यासक आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की कार्यकारण शृंखलाबद्ध अशा कल्पित कथनाच्या किंवा कथानकाच्या द्वारा मानवी जीवनाचं दर्शन घडविणारी सविस्तर ललित गद्य कथा म्हणजे कादंबरी. बघा, कार्यकारण शृंखलाबद्ध, कार्यकारण जे घडतं ते काहीतरी कारणानं घडतं. रामागेनू पवार का बेकार आहे? नोकरी नाही म्हणून. गरिबी, वडिलांच्याकडे कर्ज भाजायला. बहीण लग्नाला एकानंतर एक. असं का घडतं? यामुळे घडतं. लग्न का होत नाही? पैसे नाहीत म्हणून. आत्महत्या करायची वेळ काय येते? कर्ज वाढलं. म्हणजे काही ना काही ज्या घटना घडतात त्या घटनेच्या पाठीमागे काही ना काही कार्यकारण संबंध असतो, आणि अशा कार्यकारण संबंधांची एक साखळीच जोडलेली असते, पण ती कल्पित.
कल्पित कथानकाच्या द्वारात असते आणि ती जरी कल्पित असली तरी मानवी जीवनाचं तविदर्शन त्यातून घडतं, सविस्तर असतं. अशी गद्यकथा म्हणजे कादंबरी होय, असं श्रीमा कुलकर्णी यांनी म्हटलेलं आहे. भालचंद्र नेमाडे यांनी देखील कादंबरीची व्याख्या केली. ते म्हणतात, कादंबरी म्हणजे प्रदीर्घ भाषिक अवकाश असलेली, आशयसूत्राचे अनेक पदर असलेली, त्यामुळे विस्तृत संरचना मांडणारी, अनेक पात्रे, प्रसंग अपूर्णतेपेक्षा संपूर्णतेकडे जास्त झुकलेली आहेत अशी साहित्य कृती. आणि ह्या सगळ्या व्याख्यांचा शेवटी मी परामर्श घेणार. राग जाधवांनी केलेली अतिशय सुंदर व्याख्या आहे. कथानक, व्यक्तिचित्रण, लेखकाचा दृष्टिकोन व यांना अनुरूप अशी निवेदन तंत्रे, वर्णने, वातावरण निर्मिती, शैली इत्यादी घटकांनी गद्यात विस्तृतपणे संघटित केलेले वास्तव जीवनाचे चित्रण म्हणजे कादंबरी होय. बघा, या सगळ्यातून कथानक, व्यक्तिचित्रण, लेखकाचा दृष्टिकोन यांना अनुरूप अशी ही निवेदन तंत्र, वर्णन, वातावरण निर्मिती, शैली ह्या सगळ्यांना मिळून एक संघटितपणे वास्तव जीवनाचं चित्रण उभं केलेलं असतं, ती कादंबरी असते असं राग जाधव म्हणतात. आणि वाल कुलकर्णी आणि उषा हस्तक यांची एक छोटीशी व्याख्या आहे, ती एक सांगतो. कल्पित गोष्टीप्रमाणे कादंबरीचे रूप कथात्म असले तरी तिच्या कथात्म रूपाला अभिव्यक्ती अंतर्भूत असलेली जीवन दर्शनाची जाणीव महत्वाची असते, अशी व्याख्या या वाल कुलकर्णी आणि उषा हस्तक यांनी केलेली. अशा एक 7-8-9 व्याख्या मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता ह्या व्याख्यांच्या दृष्टिकोनातून बाकीचा जो भाग बघायचा आहे, त्या व्याख्यांचं जे विश्लेषण काही अंशी बघायचं आणि घटकांचा कादंबरीच्या विचारानंतर आपण उद्याच्या तासात करूयात. आपण आता इथं थांबूया. ठीक आहे.